नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप 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 स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शाही पनीर मसाला। तर काल मी रेडीमेड मसाला आणलेला शाही पनीर म्हटलं तुम्हाला शेअर करू। आता हा शाही पनीर मसाला जो आहे तो आपण 1 वाटी दुधामध्ये मिक्स करून ठेवायचा आहे। व्यवस्थित मिक्स करायचा आहे। एकीकडे मी कढईमध्ये 3 पळी तेल टाकणार आहोत। त्यानंतर जे आपण प्युरी केलेली आहे, कांदा 2 टोमॅटो, त्या प्युरी आपण तेलात टाकायची आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे जे मी इथे मसाले घेतले आहे, लाल तिखट घेतलेले आहे, काश्मीरी लाल तिखट घेतले आहे, धने पावडर आणि हळद आपण यात मिक्स करायचे आहे। चांगल्यापैकी तेल सुटू द्यायचं आहे। त्यानंतर जो आपण मसाला मिक्स केला होता दुधामध्ये, तो शाही पनीर मसाला यात आपण ॲड करणार आहोत। व्यवस्थित आता या वाटीला थोडासा मसाला अजून आहे, आपण त्यात अर्धी वाटी अजून दूध टाकून मिक्स करून घेणार आहोत आणि ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत। तर व्यवस्थित त्यात दूध टाकून घेऊ, एकत्र करून घेऊ। यात मलाई, क्रीम किंवा दूध हे असं टाकलं की खूप चविष्ट लागते भाजी। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। याला छानपैकी तेल सुटू द्यायचं आहे। तेल सुटल्यावर आता हे एकीकडे आपण काय करू, जे पनीर आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते परतून घेऊ। इथे मी अगदी थोडंसंच तेल टाकलेलं आहे, त्या तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे आहे। चला आता भाजी बघू। हे बघा, भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्याला यात जास्त यूज करायचं नाही आहे। आपल्याला घट्ट अशी पनीरची भाजी ठेवायची आहे। त्यानंतर आता यात थोडीशी उकळी येऊन देऊ। उकळी आल्यानंतर पनीर ॲड करणार आहोत आपण। हे बघा किती छान उकळी आली आहे। आता आपण पनीर ॲड करू। वाटाणे जे आपण उकळून घेतलेले आहेत, 1 वाटी वाटाणे आपण त्यात मिक्स करू। हे बघा किती सुंदर तरी आलेली आहे भाजीला, खूप छान दिसते आहे। आता ही फ्रेश क्रीम आहे, आपण ही फ्रेश क्रीम भाजीमध्ये टाकू। फ्रेश क्रीम टाकल्यावर खूप छान चव येते, खूप टेस्टी लागते भाजी। हे बघा, बघू शकतात तुम्ही, वाव मस्त दिसते की नाही। चला आता सर्व करून घेऊ। या जेवायला। बाय बाय, टेक केअर। अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन आपण परत भेटूया। तोपर्यंत बाय।